जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळले तर 6 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मिरज तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. महानगरपालिका क्षेत्रात आज 9 रुग्ण आढळलेत. याशिवाय खानापूर तालुक्यात 6 रुग्ण, तासगाव तालुक्यात 2 रुग्ण, जत तालुक्यात 2 रुग्ण, कवठेमंकाळ तालुक्यात 1 रुग्ण, मिरज तालुक्यात 1 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 2 रुग्ण आढळलेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे. मागील 24 तासात जिल्ह्यातील 1713 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 706 पैकी 12 जण बाधित आढळले तर 1007 अँटीजन चाचणीमध्ये 10 जण बाधित असल्याचं स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 22 रुग्ण आढळलेत. मिरज तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. बाधित रुग्णांपैकी 6 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 48,538 रुग्ण आढळले. त्यापैकी 1,761 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 46,594 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसह व्याधी असलेल्या नागरिकांसाठी कोरोनाचं लसीकरण सोमवारपासून सुरू झालंय. सध्या 23 केंद्रांवर लसीकरण केलं जाते. लसीकरण मोहीम गतीने राबवण्यासाठी पुढील आठवड्यापासून जिल्ह्यातील 25 खासगी रुग्णालयातून कोरोनाचं लसीकरण करण्यात येईल. त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचं जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितलं. व्याधी असलेल्या रुग्णांना नियमित डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावं लागेल. त्याबाबतचा नमुना डॉक्टरांना वेबसाईटवर देण्यात आलाय. जिल्ह्यात सोमवारपासून ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण सुरू झालंय. या मोहिमेची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी यांनी देताना म्हणाले, राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा रुग्ण आढळत आहेत, मात्र जिल्ह्यातील परिस्थिती स्थिर आहे. केंद्र सरकारने व्याधी असलेले तसंच ज्येष्ठ नागरिकांना 1 मार्च पासून लसीकरण सुरू केले. लसीकरणाबाबत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून नोंदणी वाढत आहे. सध्या महानगरपालिका क्षेत्रातील 13 आणि ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 10 ठिकाणी सध्या ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण केलं जाते. आरोग्य विभागाकडे अद्याप 35,000 कोविशिल्डचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे लसीबाबत कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही. 45 ते 60 वर्षापर्यंतच्या आजारी असलेल्या व्यक्तींना नोंदणी करावी लागणार आहे. याशिवाय केंद्राकडून 20 व्याधींची यादी पाठवण्यात आली आहे. त्यानुसार फिजिशियन अथवा फॅमिली डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. त्याबाबतचा नमुना वेबसाईटवर उपलब्ध आहे असे जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी यांनी सांगितले. सन 2021 या वर्षातील पहिल्याच अंगारकी संकष्टीला भक्तांच्या पदरी बाप्पांचं जवळून दर्शन न घेता आल्याने निराशा आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने बाप्पाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांनी बंद दरवाजातूनच दर्शन घेतलंय. अंगारकीला देऊळ बंद होतं. गतवर्षी संपूर्ण वर्षात एकही अंगारकी संकष्टी आली नव्हती. जवळपास पाऊण वर्ष कोरोनातच गेलं. 2021 या वर्षात 2 अंगारकी संकष्टी आल्या आहेत. त्यामुळे भक्त आनंदात होते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने प्रशासनाने खबरदारीच्या अनेक उपाययोजना घेतल्या आहेत. अनेक कार्यक्रमांवर बंदी आणि संख्या मर्यादा घातल्या आहेत. अंगारकीला आपल्याला लाडक्या बाप्पाचं दर्शन घेता येईल यासाठी मंदिराबाहेर भक्तांची गर्दी झालेली दिसत होती. पूजा साहित्य आणि अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मंदिराच्या बाहेर आपली दुकाने थाटली होती. परंतु देऊळ बंद असल्याने येथील दुकानदारांना त्याचा फटका बसलाय. विक्रीवर परिणाम झाल्याचंही दिसत होतं. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेले माजी सैनिक भक्तांना मास्क घालण्यासंबंधी वारंवार आवाहन करताना दिसत होते. त्याचबरोबर विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आलाय. कोरोनामुळे गेल्या वर्षी कित्येक दिवस देऊळ बंदच होतं. देऊळ बंदमुळे मंदिरात आणि मंदिराबाहेर असणारी विद्युत रोषणाई दिसतच नव्हती. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. आता ही परिस्थिती फारशी बिघडलेली नाही. गटतटाचा उल्लेख टाळायला हवा. काँग्रेसचाच गट म्हणून गटसंघ म्हणून काम केल्यास जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभवाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, अशी जाहीर कानपिचक्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत बोलताना दिल्यात. सांगली महापालिकेची सत्ता भाजपाकडून हिसकावून घेतल्यानंतर नूतन उपमहापौरांचा सत्कार व नगरसेवक, तालुका अध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी जण उपस्थित होते. महापालिकेत सत्तांतर झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते उपमहापौर उमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी सर्व तालुका प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांशी मते जाणून घेतली. अनेकांचा सूर गटबाजी होत असल्याचाच होता. त्यामुळे नाना पटोले यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेत. सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, प्रकाशबाबू पाटील
मदनभाऊ पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस भक्कम केला होता, मात्र आता काँग्रेस गटबाजीत अडकलाय. मागील काही गोष्टी आता काढत बसायचं नाही. काँग्रेसला पुन्हा गतवैभव आणून देण्याचं काम सर्वांचं आहे. गटतटाचे राजकारण करू नका. काँग्रेस भक्कम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने एक दिलानं काम करणं आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी नको. काँग्रेस हा एकच पक्ष असला पाहिजे असे खडेबोल सुनावत सर्वांनी पक्षासाठी कामाला लागावं असं आवाहन नाना पटोले यांनी केले. विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील विविध गोष्टींचा आढावा बैठकीत मांडला, तर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करत महापालिकेत घडलेल्या सत्तांतराची माहिती दिली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कांबळे याच्यासह चौघांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या टोळीविरोधात मंगळवारी मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली आहे. अजय बापू कांबळे, सोहेल सलीम अंकलगी, अरबाज महमद हनीफ मजगावकर, रमजान आयुब शेख अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 3 सप्टेंबर रोजी या टोळीने राकेश पंडित पुजारी याच्यावर खुनी हल्ला केला होता. त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. अजय कांबळे टोळीत जमवून खुनाचा प्रयत्न, खंडणी, घरफोडी, चोरी असे गुन्हे करत होता. त्याच्यावर वारंवार कारवाया करून सुद्धा त्याची गुन्हेगारी कृत्ये थांबली नव्हती. त्यामुळे शहर पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला होता. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. नंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी सुद्धा या टोळीविरोधात आरोपपत्र पाठवण्यास मंजुरी दिली. त्यानुसार मंगळवारी सांगलीतील मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याचं उपअधीक्षक टिके यांनी सांगितलं. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाने उपअधीक्षक टिके यांनी केलाय. लग्नामध्ये मानपान केला नाही तसेच वडिलांचे दारूचे दुकान नावावर करण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार आज उघडकीस आलाय. या प्रकरणी पीडित विवाहिता उपासना बालाजी काळगे संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केलाय. पती बालाजी बाबू काळगे, सासू रेणुका बापू काळगे आणि नणंद श्रीमती राजश्री सुरेश घोडके असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदर छळाची घटना ही 2016 ते 2020 या साली घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील पीडित महिला उपासना काळगे यांचा 2016 साली सांगलीतील बालाजी काळगे यांच्याशी विवाह झाला होता. विश्रामबाग परिसरातील अष्टविनायक नगर येथे बालाजी काळगे हे आपल्या आई पत्नीसह राहतात. 2016 सालापासून लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही. वडिलांचे असलेले दारूचे दुकान हे नावावर करून देण्यासाठी तसेच घराच्या बांधकामासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. 4 वर्षांच्या कालावधीत माहेरून पैसे आणि अन्य कारणांसाठी पती, सासू आणि नणंद हे शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून उपासना काळगे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पती, सासू आणि नंदेच्या विरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्या 6,618 नागरिकांकडून 13,76,000 रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रातील विना मास्क फिरणाऱ्या 533 नागरिकांकडून 1,60,000 रुपये तर ग्रामीण क्षेत्रात विना मास्क फिरणाऱ्या 6,085 नागरिकांकडून आतापर्यंत 12,16,600 रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. कोविड नियमांचं काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने जिमखाना, क्लब, नाईट क्लब, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारीपासून आजअखेरपर्यंत या पथकांनी ग्रामीण क्षेत्रात सुमारे 4,101 ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली आहे. यामध्ये कोविड नियमांचं उल्लंघन करणारी 10 मंगल कार्यालये, 27 रेस्टॉरंट, 3 शॉपिंग मॉल, 1 धार्मिक स्थळ, 10 इतर सर्व सार्वजनिक स्थळे यांनी कोविड नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आले. महापालिका क्षेत्रात सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 52 ठिकाणी 36,000 रुपयांचा दंड, एका मॉलला 20,000 रुपये दंड, 5 मंगल कार्यालयांना 8,000 रुपये, एका केटरिंगवाल्याला 10,000 रुपये, एका फेस्टिवल मॉलला 20,000 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 97 जणांना 9,700 रुपये असा एकूण 2,07,700 रुपये दंड आकारण्यात आलाय. जिल्ह्यातील परिस्थिती स्थिर असली तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करावं, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिलाय. कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचं पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचं कसं असा प्रश्न असताना महावितरणाने भरमसाठ वाढीचे वीज बिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणाने दिला. या ठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घराचं लाईट बिल हे 15,000 रुपये आले.
हाताला काम नसल्याने ते भरायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे कचरा वेचक महिलांचं वीज बिल माफ करण्यात यावं अशी मागणी अवनी संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोविड काळात कचरा वेचकांचा व्यवसाय बुडाला आहे, त्यामुळे त्यांची उपासमार होते. त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. त्यातच वाढीव वीज बिलामुळे त्यांचं कंबर डमोडले. कचरा वेचक महिलांच्या घरांचे 3 महिन्यापासून वीज बिल हे 15,000 रुपये इतकं आलंय. महावितरणाकडून वीज बिल भरण्याचा तगादा लावला जातोय. उपासमार होत असलेल्या कचरा वेचकांनी हे बिल कसं भरावं असा गंभीर प्रश्न तयार झालाय. त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावं अशी मागणी अवनी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. अनुराधा भोसले, जिल्हा समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, सामाजिक कार्यकर्ता सोनाली कांबळे, कचरा वेचक संघटनेच्या स्मिता गायकवाड, रुपाली गोसावी, द्रुपदा कांबळे इत्यादी यावेळी उपस्थित होत्या. सांगली येथील आयर्विन पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र हा पूल दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी खुला करावा अशी मागणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली असून 2 दिवसात हा पूल पादचारी आणि दुचाकी वाहनांच्या रहदारीस खुला होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 24 फेब्रुवारीपासून सांगलीच्या आयर्विन पुलाच्या दुरुस्ती आणि डागडुजीचं काम हाती घेतलंय. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीवाडी आणि पश्चिम भागातील नागरिकांना सांगली शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी शहराबाहेरील आणि महापालिका क्षेत्रातील नागरिकांना किमान 4 ते 5 किलोमीटर इतक्या अंतराचा वेढा घालून शहरामध्ये प्रवेश करावा लागतोय. यामध्ये प्रामुख्याने महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार नागरिकांचा समावेश आहे. हा पूल रहदारीस बंद केल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे पादचारी आणि दुचाकी रहदारीसाठी पूल खुला करण्याची विनंती केली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवसात केवळ पादचारी आणि सायकलस्वार तसेच दुचाकी इत्यादींच्या रहदारीसाठी पूल खुला करण्यास मान्यता दिली असल्याचं महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं. प्रभाग 16च्या पोटनिवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी तयार झाली आहे. प्रारूप मतदार यादीवर एकही आक्षेप किंवा हरकत न आल्याने प्रारूप मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. ती 3 मार्चला प्रसिद्ध होणार आहे. प्रभाग 16 चे नगरसेवक हारून शिकलगार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे यांनी 16 फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. या यादीबाबत कोणाचे आक्षेप अथवा हरकतीसाठी मुदत देण्यात आली होती. या विहित वेळेत एकही हरकत न आल्याने प्रभारी प्रशासकीय अधिकारी पराग कोडगुले यांनी प्रभाग 16 ची प्रारूप मतदार यादी अंतिम म्हणून घोषित केली आहे. ही अंतिम मतदार यादी बुधवार दिनांक 3 मार्च पासून महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती 1 आणि हिराबाग जलनिस्सारण केंद्र या ठिकाणी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती प्रभारी प्रशासकीय अधिकारी पराग कोडगुले यांनी दिली आहे.